15 किलोमीटर असं घेऊन जायला लागतो चालत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल आणि चांगलेच राहिलं पाहिजे. मी सुद्धा मजेत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ आणि हा नवीन व्हिडिओ मी तुम्हाला एक चिंबोऱ्याचा घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की चिंबोऱ्या कशा पकडलेल्या आहेत, त्या कितीला विकणार आहेत, किती मोठे आहेत, या चिंबोऱ्या विकून त्यांना कितीचा फायदा होतोय, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा व्यवसाय ते लोक किती वर्षापासून करत आहेत आणि तो व्यवसाय करून त्यांच्यामध्ये काही बदल झालेला आहे का, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण प्रत्यक्षामध्ये जी लोक चिंबोऱ्या पकडतात त्यांनाच आपण याच्याविषयी माहिती विचारणार आहोत. तर मामा, मला सांगा, आता हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करत आहात? हा व्यवसाय म्हणजे 20-25 वर्षापासून आम्ही करतोय. 20-25 वर्षापासून. मग असं वाटतंय का की हा व्यवसाय करून काही त्याच्यातून फायदा होत आहे म्हणून? फायदा म्हणजे आपला चांगला कुटुंब पण चालतं आणि 4 पैसे बचत पण राहतात. असं. हं. चिंबोऱ्या किती मोठ्या आणलेल्या आहेत आणि किती पकडलेल्या आहेत? कशा पकडलेल्या आहेत? त्या पकडण्यासाठी तुम्ही काय-काय प्रोसेस करता? आम्हाला त्या आपण तेलाच्या बरण्या असतात प्लास्टिकच्या, त्या आम्ही आणतो. हं. विकत आणतो मसल्यातून आणि त्या आम्ही बनवतो. त्याला होल पाडतो. हं. मग त्याला बाटलीचं ते मोच बनवतो. हं. आणि मग ते आपण कोयनीसारखे बनवून ते पाण्यामध्ये लावायचे, त्याच्यामध्ये आतड्या बांधून. हं. मग आता काही लोकं कोयने आहेत ते बांबूच्या बनवतात आणि काही लोकं प्लास्टिकच्या बनवतात. तर तुम्ही कसल्या वापरता? आम्ही आता प्लास्टिकच्या वापरतो, कारण त्या हलक्या पडतात आणि घेऊन जायला पण बऱ्या पडतात. कोईन कशी एकदा भिजली का ती जड एकदम वजनदार होते. हं. त्याच्यामुळे या प्लास्टिकच्या बरण्या बऱ्या पडतात. हं. तर मित्रांनो, आज तुम्हाला दाखवणार आहे नदीच्या चिंबोऱ्या. त्याला आपण म्हणतो गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या. काही खाऱ्या पाण्याच्या चिंबोऱ्या असतात म्हणजे समुद्रातल्या, तर काही गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या असतात म्हणजे नदीच्या. तर खाऱ्या पाण्यातल्या ज्या चिंबोऱ्या असतात त्याच्यापेक्षा नदीच्या चिंबोऱ्या असतात त्या खूप चविष्ट असतात आणि खूप भरलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतो. त्याच्यासाठी ह्या ज्या नदीच्या चिंबोऱ्या असतात त्यांना लोकं जास्त पसंत करतात. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तुमचा खूप असा भरभरून प्रतिसाद आला होता. आशा करतो की याही व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो. आणि त्या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या चिंबोऱ्याला काही कुर्लं म्हणतात, काही भातुरलं म्हणतात. आपण मराठी भाषेमध्ये यांना चिंबोऱ्या म्हणतो. तर मामा, चला दाखवा आम्हाला त्या चिंबोऱ्या. शिकतं आता लॅपटॉपच्या लागणार त्या. ते आता तुम्ही ह्या चिंबोऱ्या टाकताय त्या कितीच्या बनवताय? ह्या 200च्या 200च्या. मग 200 रुपयाला तुम्ही किती देणार? 5. 200ला 5 देणार. आणि त्या किती मोठ्या असणार आहेत? हे मोठे आता आपण दाखवण्यात यात. अशा मोठ्या असणार. मग सर्व तुम्ही 200च्याच बनवणार आहात की किती मोठ्या मोठ्या अजून बारीक पण टाकणार? 100च्या अलग. 100च्या अलग असणार. 100ला किती बांधणार? ते आपण 5. पण 100 त्याच्यापेक्षा लहान. 100ला पण 5, पण त्या लहान असणार. ठीक. मोठे टाकू 2. दाखवा.
आता किती 200च्या झाल्या 2 आणि तिसरी चालू आहे. सांगतो का? असं काही लोक म्हणतात की या ज्या चिंबोऱ्या नदीच्या असतात त्या पोकळ असतात आणि चवीला तेवढ्या व्यवस्थित नसतात. तुमचं काय म्हणणं आहे? ह्या गोड्या पाण्याच्या चिमुऱ्या खाऱ्या पाण्यापेक्षा चवीला जास्ती असतात. भरलेल्या पण असतात फुल. मग आताच्या चिंबोऱ्या भरलेल्या असतात की पोकळ आहेत? नाही, आताच्या फुल भरलेल्या. फुल भरलेले आहेत. हम्म. आता खूप 100-150 रुपयाला. टाकून बारीक. रोल दिसेल. आटप त्याला काय नाही दादा. नाही आटप. मागता हे. वरून बारखाली ते डोसा एक मग करीन. डोसा तो तिथे म्हटल्या मस्ती ते किती पिशव्या झालेल्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच्यामध्ये 200 वाल्या किती आहेत? त्या 3 आहे 200च्या हम्म. आणि ही 150ची. 200 वाल्या 3, 150चे 1 आणि 100 वाल्या 5. 5. म्हणजे 200 वाले 3चे तुम्हाला 600 भेटतील, 100 वाले 500 500 भेटतील, म्हणजे 1100 झाले आणि 150 वाले बरोबर. म्हणजे तुम्हाला 1250 रुपये आता मिळणार आहेत. तर मला सांगा मामी, तुम्ही आता हा गेले 25 वर्षापासून व्यवसाय करता, तर मग असं वाटतं का तुम्हाला की याच्यामध्ये काही फायदा आहे असं? हा, फायदा आहे. आमचा घर कुटुंब चालतो हा आणि 4 पैसे पण बचत राहतात. असं. हम्म. मग ह्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी साधारणतः किती लांब अंतरावर जावं लागतं तुम्हाला? 15 किलोमीटर असं घेऊन जायला लागतो चालत. 15 किलोमीटर चालत जाऊन तिथे ते कोयनी लावून हे सगळं तुम्हाला पकडावे लागतात. मग आता तुम्ही हे कुठे कुठे विकणार आहात? चांदोरे, नळपोळी नलफोडी, हम्म. कोण, बुधवार हम्म. साई, कोण,
पुसर, बरं. मग आता मला मुरुला, विवळा वगैरे या भागात तुम्ही विकणार. मग हा, आता डोंगरवली. आता हे जे तुम्हाला एवढे पैसे भेटतील, हम्म. तर मग तुम्ही त्याच्यातून काही बचत वगैरे करता की नाही उद्यासाठी? समजा आपल्याला काही आजारपण झालं किंवा हा, तसे आम्ही राखून ठेवतो. राखून ठेवता. हा. मग आता साधारणतः तुम्हाला 1250 रुपये एका दिवसाला भेटले, हम्म. तर मग तुम्ही त्याच्यातून किती पैसे राखणार? असं 200-200 रुपये का 300-300 काय भेटतील तसे. तर मित्रांनो, हा व्यवसाय खूप चांगला आहे. गेले 25 वर्षापासून करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा व्यवसाय करून आमचं घर कुटुंब चालत आहे आणि हा व्यवसाय खूप चांगला आहे. मी पण तुम्हाला एक सजेशन देईन. तुम्हाला जर का हा व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही सुद्धा आपापल्या ठिकाणी हा व्यवसाय करू शकता. जर का तुम्हाला व्यवसाय करायचा नसेल, तर घरामध्ये खाण्या इतपत तरी तुम्ही चिंबोऱ्या पकडू शकता. तर मित्रांनो, जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.